रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करावी, अगदी विधिवत साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची, यासोबतच घट चांगला उगवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, या दिवशी अखंड दिवा लावला जातो तर अखंड दिवा कसा लावावा, अखंड दिवा विझू नये किंवा त्याला काजळी येऊ नये म्हणून काय करावं, किंवा पहिल्या दिवशी आपण काय काय करावं, घटस्थापना कशी करावी, रोजची देवपूजा कशी करावी, पहिल्या दिवसाचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये मी उपवास कसा करावा किंवा उपवासाचे नियम याबद्दलची देखील माहिती देणार आहे। अखंड दिवा लावत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजेत हे देखील सांगणार आहे। म्हणजे नवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती देणारा परिपूर्ण असा हा व्हिडिओ आहे। पहिल्या दिवसापासूनच्या शेवटच्या दिवसापर्यंतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। पुष्कळ भाविक विधीसह कलश स्थापना, घटस्थापना करून 9 दिवस उपवास करतात। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा आणि कन्यापूजा देखील केली जाते। व्रताची सांगता केली जाते। नवरात्रीचा पहिला दिवस हा कधी आहे तर हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी ही 2 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ध्या रात्री 12:18 सुरू होते ते 3 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 2:58 समाप्त होणार आहे। अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। यावर्षी देवीचं वाहन ही पालखी आहे। गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्रीची सुरुवात होते। तर जो शुभ मुहूर्त आहे तर शुभ मुहूर्त सकाळी 6:07 आहे ते 9:30 आहे। या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना, कलशस्थापना करू शकता। याशिवाय यानंतरचा एक अभिजित मुहूर्त आहे, तो देखील अतिशय शुभ राहील। तर तो आहे 11:37 पासून ते 12:23 आहे। तर या 2 मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर तरी तुम्ही कलशस्थापना करू शकता, किंवा जर नाही शक्य झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना केली जाते। परंतु शुभ मुहूर्तावर कलशाची किंवा घटाची प्रतिष्ठापना केल्याने आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि जेव्हा आपण कोणतंही काम हे शुभ मुहूर्तावर करू तर ते सिद्धीशी देखील जातं। नवरात्रीच्या अगोदरच सगळ्या घरांमध्ये स्वच्छता केली जाते। घरोघरी आपल्या घरातील जी काही बेडशीट असेल, बेडकवर असेल, अंथरूण पांघरूण असेल तर अगदी घराचा कानाकोपरा आपण स्वच्छ केला जातो। अगदी घराची संपूर्ण स्वच्छता केली जाते। ठेवणीतली भांडी असू द्या किंवा जे काही अडगळ असेल तर ती देखील घराबाहेर काढली जाते। या दरम्यान तुमच्या घरामध्ये बंद पडके घड्याळ किंवा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या बंद पडलेल्या असतील किंवा तुटकी बुटकी भांडी असतील, तुटलेले कप असतील तर अशा वस्तू देखील तुम्हाला घराबाहेर काढायच्या, जुन्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत आणि नवरात्रीच्या अगोदरच आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता देखील करून घ्यायची आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशीही तुम्हाला घर सगळं व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। अंगण देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। छानशी रांगोळी काढायची। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपण आपल्या रोजची देवपूजा करून घ्यायची। तर या दिवशी देवपूजा करत असताना आपल्याला आपले जे काही देव आहेत तर ते या दिवशी घटी बसतात। त्यासाठी विड्याच्या पानावरती हे सगळे देव आपल्याला स्थापित करायचे आहे। पहिल्या दिवशी आपलं देवघर हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण की यानंतर नवरात्रीमध्ये 9 दिवस देवांची षोडोपचारे पूजा केली जात नाही। फक्त आपण पंचोपचारे पूजा करायची आहे। म्हणजे हळदी कुंकू व्हायचं, नैवेद्य दाखवायचा, फूल दाखवायचं, माळपाणी करायची, तर अशी आपण पूजा करायची आहे। परंतु आपल्याला या नवरात्रीमध्ये 9 दिवस आपल्याला देवांना स्नान घालता येत नाही, देव हलवले जात नाही, कारण की नवरात्रीमध्ये देव घटी बसतात। त्यासाठी 9 दिवस देव हलवले जात नाही, म्हणून पहिल्या दिवशीच आपल्याला स्वच्छ देव करून घ्यायचे आहेत आणि सगळ्या देवांना आपल्याला पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे आणि विड्याच्या पानावरती स्थापन करायचं आहे। रोजची देवपूजा करत असताना देखील सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करावी। त्यासाठी सर्वात आधी गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने, परत पंचामृताने स्नान घालायचं, पुन्हा पाण्याने स्नान घालायचं। ओम गण गणपते नमः असा आपण जप करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला विड्याच्या पानावरती अक्षता ठेवून त्यावरती विराजमान करायचे। हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता व्हायच्या, दुर्वा व्हायच्या, त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा। अशी आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची। त्यानंतर आपल्या कुलदेवतेची, इतर घरामध्ये जे काही देवी देवतांच्या मूर्ती असतील तर त्या देखील आपण त्यांना देखील स्नान घालायचं आहे स्वच्छ पाण्याने, पुन्हा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे। ज्या लोकांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे त्यांनी देखील या दिवशी सुरुवात करू शकता।
नवरात्रीमध्ये उपवास काही जण 9 दिवस धरतात, तर काही जण उठता बसता उपवास धरतात। तर उठता बसता उपवास म्हणजे काय, तर उठता बसता उपवास म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा, त्यानंतर नवमीच्या दिवशी उपवास करायचा आणि दशमीला तो सोडायचा, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सोडायचा। त्या दिवशी घट उठले जातात, देव हलवले जातात। तर अशा पद्धतीने देखील उपवास केला जातो। तर घरातील एक तरी स्त्री ही उपवास करत असते, तर कुलस्त्रीला जमत नसेल तर पुरुष देखील करतात। हा उपवास प्रत्येकाने केला तरी देखील चालेल। जर ज्यांची इच्छा आहे त्यांनी नवरात्रीचा 9 दिवस उपवास नक्कीच करावा। ज्यांना शक्य नाही त्यांनी उठता बसता तरी उपवास करावा आणि त्यांना तेही शक्य नसेल तर त्यांनी फक्त अष्टमीच्या दिवशी उपवास केला तरी सुद्धा चालेल। उपवास करत असताना आपण कोणते उपवासाचे पदार्थ खावे, तर या उपवासाला वरी म्हणजे भगर देखील चालते, साबुदाणा चालतो। त्यानंतर या उपवासामध्ये आपण जी भाकरीचं पीठ उपवासाला मिळतं, ज्याला दशमी असं देखील म्हणतं, तर वरीपासून जी भाकरी बनवली जाते ती भाकरी, भेंडीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, बटाट्याची भाजी असे पदार्थ करून देखील हे उपवासामध्ये खाल्ले जातात। 9 दिवस हा उपवास केला जातो आणि दसऱ्याला देव उठवल्यानंतर हा उपवासाची आपल्याला सांगता करायची आहे। उपवास सोडण्यापूर्वी तुम्ही कन्यापूजन करून घ्यायचं आहे बघा बरेच जण आमच्याकडे जेव्हा नवरात्रीचं नवरत्न म्हणजे 9 दिवसाचा उपवास असतात, तर ज्यांच्या घरी हे उपवास असतात तर अशा ठिकाणी ज्या स्त्रियांचे नवरात्रीचे उपवास आहे तर अशा 9 स्त्रियांना किंवा 11 स्त्रियांना 5 स्त्रियांना आपल्या यथाशक्ती घरी बोलवलं जातं आणि त्यांना फराळ देखील दिला जातो। म्हणजे आपण जे काही फराळाचं केलेलं आहे तर ते आपल्या यथाशक्ती त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना फराळाचं जेवण दिलं जातं, त्यांना एक टाइमाचं भोजन दिलं जातं, असं देखील केलं जातं। तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील काही सुवासिनींना घरी बोलावून त्यांना देखील एका दिवशीचा फराळ देऊ शकता। कोणतीही पूजा करत असताना मुख्याने करू नये। तुम्ही जी काही पूजा करत असाल त्या देवी देवतांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे किंवा त्यांच्या नावांचा जयघोष करीत तुम्हाला पूजा करायची आहे। यानंतर आपण मंगल कलशाची स्थापना करून घेणार आहोत। एका तामणामध्ये थोड्याशा अक्षता व्हायच्या, त्यावरती मी बोटाने अष्टदल कमल काढून घेतलेला आहे, मध्यभागी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये गळ्यापर्यंत येईल इतपत पाण्याने भरलेला कलश ठेवायचा, कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं। स्वस्तिक हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं आणि आपण अशा ह्या शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपल्याला शक्यतो स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। त्यानंतर 5 हळदी कुंकूचे नाम देखील ओढून घ्यायचे। त्यानंतर स्वस्तिक हे चिन्हाला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या, कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता, त्यानंतर थोडेशा दुर्वा, सुपारी, 1 रुपयाचे नाणं, 5 आंब्याची किंवा विड्याची पाने घालायची, त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळ देखील हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे। कलशाची देखील आपण पूजा करून घेणार आहोत। कलशाची पूजा करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करू शकता किंवा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करू शकता। ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश नाही यांनी घरामध्ये या दिवशी मंगल कलश आवर्जून स्थापित करावा। ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश आहे तर त्यांनी तो मंगल कलश साफ करून घ्यावा, स्वच्छ धुवून घ्यावा आणि पुन्हा एकदा नव्याने अशा प्रकारे तुम्हाला मंगल कलश स्थापन करायचा आहे। आता आपण घटस्थापना करून घेणार आहोत। आपली देवपूजा झाल्यानंतर आपण घटस्थापना करायची आहे। सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करण्याचा प्रयत्न करावा। घटस्थापना करण्यासाठी ज्या ठिकाणी आपण घट बसवणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची, तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती तुम्ही घटस्थापना करू शकता। घटस्थापना करत असताना काही जण घटस्थापना पत्रावळीमध्ये करतात, काही जण केळीच्या पानामध्ये करतात, काही जण टोपलीमध्ये करतात। तुमच्या परंपरेनुसार कुळाचाराप्रमाणे कसा घटस्थापना तुमच्याकडे करत असतील तशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा यामध्ये कोणतेही शास्त्रोक्त कारण नाही। आपल्याला शेतामध्ये जे काही धान्य आपल्या पिकलेलं आहे तर ते धान्य रुजवून आपण शेतकऱ्यांसाठी हा सण उत्साहाचा आणि आनंदाचा म्हणून आपल्या घरामध्ये जे काही धान्य आपलं पिकलेलं आहे ते देवीला समर्पित करावं, तर या अर्थाने घटस्थापना केली जाते। त्यासाठी आपल्याला फक्त धान्य रुजवायचं आहे, तर ते तुम्ही टोपलीमध्ये रुजवू शकता किंवा पत्रावळीमध्ये रुजवू शकता किंवा केळीच्या पाण्यामध्ये रुजवू शकता। टोपली म्हणजे तुम्ही रुजवला घट तर तो तो जास्त चांगला उगवतो, कारण की हवा खेळती राहते आणि जो पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होतो। टोपलीमध्ये ठेवणार असाल घट तर अशा प्रकारे तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे, त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे कुकरचा डबा किंवा एखादी वाटी मोठ्या आकाराची किंवा मोठं एखादं भांडं ठेवायचं आहे, त्यावरती टोपली ठेवायची। म्हणजे जे काही तुम्ही घट बसवणार त्यामध्ये जर एक्स्ट्राचं पाणी झालं तर ते खाली झिरपून जातं आणि घट हा पिवळा पडत नाही, त्याला भुरा येत नाही, वास येत नाही, धान्य कुजत नाही आणि घर भरपूर प्रमाणामध्ये चांगला उगवतो। तर टोपली घेतलेली आहे, त्यावरती पत्रावळी ठेवलेली आहे। पत्रावळीचा आपण जो वरचा प्लास्टिकचा कव्हर असतो तो काढून घेतलेला आहे, म्हणजे जो पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, पाणी खालीपर्यंत जातं। त्यानंतर त्यामध्ये तुम्ही शेतामधील जी काही वावरी वेदिका ज्या घालून घ्यायचे म्हणजे माती घालून घ्यायची आहे।
माती घालत असताना ती खूप मऊ घालवू नये, कारण की माती खूपच बारीक आणि मऊ घातली तर ती माती पाणी वाचल्यानंतर खाली दबली जाते आणि आपलं धान्य हे कुजतं, ते व्यवस्थित उगवत नाही। त्यासाठी माती घेत असताना ती जाडसर घ्यावी। माती जाडसर तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही शक्यतो माती खूपच मऊ मिळाली तर वाटीभर वाळू त्यामध्ये मिक्स करून त्यानंतर घट लावला तरी देखील चालेल। त्यानंतर त्यावरती आपल्याला घट ठेवायचं आहे। मातीचा घट हा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्यातली जी काही छिद्रे असतात तर ती मोकळी होतात आणि जे पाणी आहे ते खाली छान प्रकारे झिरपतं आणि आपला घट देखील चांगला उगवतो। गळ्याला येईल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यावरती गळ्याला आपल्याला हिरवा पिवळा जो धागा आहे तो देखील गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर कलशामध्ये या घटामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, दुर्वा, सुपारी, 1 रुपयाचं नाणं घालायचं आहे। 5 आंब्याची किंवा विड्याची पाने घालायची। त्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचे आहे। नारळाची शेंडी वरच्या बाजूला ठेवायची आहे। नारळाला हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या। नारळाला अशा प्रकारे तुम्ही देवीचा मुकुट देखील घालू शकता। देवीचा मुकुट घातल्यानंतर देवीला देखील हळदी, कुंकू, अक्षदा व्हायचा आहे। आपल्या कुलदेवतेचं प्रतीक म्हणून आपण घरामध्ये ही काही घटस्थापना करत असतो। त्यानंतर नवधान्य त्यामध्ये पेरायचं आहे। नवधान्य पेरत असताना बरेच जण अगोदरच धान्य टाकतात आणि त्यानंतर त्यावरती घट ठेवतात, परंतु असं न करता पहिल्यांदा माती घालून घ्यायची, घट ठेवायचा आणि त्यानंतर आपण त्यावरती नवधान्य टाकायचं आहे। त्यावरती आपण हलक्या हाताने थोडीशी माती टाकायची आहे, म्हणजे आपला जी काही घट आहे तर तो जे काही धान्य आहे तर ते मातीमधून लवकर अंकुरित होतं, त्यांना मोड लवकर येतात आणि ते दबलं जात नाही, छान आपला घट उगवतो। त्यासाठी हलक्या हाताने वरून थोडीशी माती घाला। त्यानंतर आपण पाणी देखील आपण हातानेच थोडं थोडं पाणी, अगदी माती भिजेल इतपत पाणी घालायचं आहे। तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घटामध्ये पाणी घातलं तर तो घट व्यवस्थित उगवत नाही, त्या घटाला भुरा देखील येतो। त्यासाठी तुम्ही घटाची जेव्हा घटस्थापना कराल तेव्हा घटाला पाणी घालत असताना शक्यतो थोडंच पाणी घालावं। घट चांगला उगवण्यासाठी घटाला वारं आणि पाणी याचं प्रमाण हा व्यवस्थित असायला हवं। त्यासाठी आपण आपल्या घराची खिडक्या दाऱ्या शक्यतो थोडा वेळ उघड्या ठेवायच्या आहेत, म्हणजे घटाला वारं लागतं आणि घट चांगला उगवतो। याशिवाय घटाला पाणी घालत असताना ते सांगितल्याप्रमाणे कमी पाणी घालायचं आहे। पाणी घालत असताना आपण हाताने माती चेक करायची आहे आणि 9 दिवस पाणी घालत असताना ते थोडंसं पाणी आपल्याला बघून त्यामध्ये घालायचं आहे। जास्त पाणी, माती कोरडी असेल तरच तुम्ही पाणी हाताने शिंपडा, ग्लासने तांब्याने जास्त पाणी घालू नका, कारण घटातील पाणी त्यामध्ये झिरपत असतं, तेवढं पाणी घट उगवायला पुरेसं असतं। खूप कोरडा झाला असेल तर हाताने शिंपडा। नवरात्रीमध्ये चुकून देखील नखे कापू नका किंवा केस कापू नका। केस कापणे, नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू आधी करायला हव्यात, अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होतो। त्यासाठी अगोदरच तुम्ही नखे, केस, दाढी वगैरे कापून घ्यायचे किंवा नवरात्र झाल्यानंतर कापू शकता। नवरात्रीमध्ये चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, तसेच चामड्याच्या वस्तू विकत देखील घेऊ नये। चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात आणि त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात, त्यामुळे अशा अस्वच्छ गोष्टी घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता येते। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या 9 दिवसांमध्ये मांसाहार करू नका किंवा घरामध्ये आणू नका। या नवरात्रीमध्ये कांदा, लसूण खाण्यास देखील मनाई आहे। नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर देखील केला जात नाही। या काळामध्ये लिंबू कापणे हे यज्ञासारखं मानलं जातं, त्यामुळे लिंबू कापू नका किंवा घरामध्ये वापरू नका जेवणामध्ये। या 9 दिवसांमध्ये लिंबाचं लोणचं देखील खाणं टाळलं जातं। ज्यांचा उपवास आहे तर अशा लोकांनी पलंगाऐवजी जमिनीवरती झोपावे। तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवरती झोपू शकता, परंतु नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी अगदी खूप मऊ गादी वापरणं टाळायचं आहे। नवरात्री दरम्यान मासिक धर्म आल्यानंतर अशा महिलांनी घरामध्ये कोणतंही काम करू नये, शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करावा। तुम्हाला ते शक्य नसेल तर घटाजवळ देखील जाऊ नये किंवा जे काही देवपूजा संबंधित ज्या काही गोष्टी असतील, घटाला माळपाणी करणं असेल तर या गोष्टी इतर व्यक्तींकडून करवून घ्याव्यात। नवरात्रीमध्ये 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावं म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाचा अखंड दिवा लावला जातो। गाईचं साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने दिवा लावू शकता किंवा तुम्ही तेलाने देखील दिवा लावू शकता। नवरात्रीमध्ये 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हटलं जातं। असं मानलं जाते की नवरात्रीमध्ये दिवा तेवत ठेवल्याने घरामध्ये सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण होतात, सिद्ध होतात, म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावला जातो। अखंड दिवा लावणे देखील काही नियम आहेत तर ते देखील आपल्याला पाळायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकेल। सहसा लोक पितळेचा अखंड दिवा लावतात, तर तुमच्याकडे पितळेचा दिवा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा देखील अखंड दिवस लावू शकता। शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी मनामध्ये काही संकल्प घेतला जातो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्यात, त्यानंतर अखंड दिवा लावायचा आहे। अखंड दिवा लावत असताना कधीही जमिनीवरती ठेवू नका, तो दिवा चौरंग किंवा पाटावरती ठेवायचा आहे। देवी आईच्या किंवा दुर्गा देवीच्या समोर
समोर तुम्हाला हा दिवा तेवत ठेवायचा आहे। दिवा ठेवण्या अगोदर त्याच्या खाली अष्टदल कमल देखील काढायचं आहे। अष्टदल कमल तुम्ही गुलालाने किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकता। अखंड दिव्याची वात देखील खूप महत्त्वाची आहे। ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते। 1.25 हाताच्या मापाचा रक्षासूत्र असतो। पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तो छान व्यवस्थित वळून घ्यायचा आणि त्याची 1.25 हाताच्या मापाची वात बनवून घेऊन ते दिव्याच्या मध्यभागी ठेवायचे। अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा। जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता। मोहरीचं तेल शुद्ध असल्यास ते देखील वापरू शकता। अखंड दिवा दिव्याच्या उजव्या बाजूस ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूला ठेवावं। दिव्याला वारं लागू नये म्हणून त्यावर तुम्ही काचेचं झाकण देखील ठेवू शकता। संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवायचं नाही, कारण की जेव्हा घटस्थापना झाल्यानंतर जेव्हा आपण घट उठवू दसरा होईल तर त्यावेळेस दिवा आपल्याला फुंकर मारून विझवायचा नाही। दिवा स्वतः शांत होऊन द्यायचा आहे। ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवीचे स्थान मानलं जातं, म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोण्यामध्ये ठेवणं शुभ असतं। लक्षात ठेवा, पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं। अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी। दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवाला विनवणी करा। पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हावीत। जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा जप करावा किंवा हा श्लोक म्हणावा। दिव्याला काजळी येऊ नये किंवा दिव्याला आपण ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याला काजळी येते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे अगरबत्तीच्या काडीने वात पुढे आणू शकता आणि जेव्हा वात पुढे आणल्यानंतर ती जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रज्वलित होते त्यावेळेस कात्रीने किंवा चिमट्याने त्याची काजळी तुम्ही काढून घेऊ शकता। त्यानंतर पुन्हा वात मागं करून आपल्याला लहान करायची आहे, म्हणजे जास्त वेळ तो दिवा टिकला जातो, त्यातलं तेल जास्त संपत नाही। तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावणार असाल तर तो दिवा मोठ्या आकाराचा घ्या। दिवा लावल्यानंतर त्याला वारं लागू नये म्हणून तुम्ही त्यावरती काचेचं झाकण ठेवू शकता किंवा झाकणाचे दिवे मिळतात ते देखील तुम्ही वापरू शकता। अखंड दिवा लावल्यानंतर घरामध्ये फॅन वगैरे लावू नका, तर दिव्याला वारं लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। अखंड दिव्यामध्ये जास्त काजळी घेतली, असा दिवा जर शांत व्हायला लागला तर त्या दिव्याला काजळी धरलेली असते आणि त्यामुळे तो दिवा बंद होऊ शकतो, विझू शकतो। तर त्यासाठी काय करायचं, सर्वात आधी आपण ही जी वात आहे तर ती थोडीशी उंचवायची आहे, वर करायची आहे। तर त्यासाठी आपण दिवा न हलवता एखाद्या चिमट्याने किंवा अगरबत्तीच्या काडीने तुम्ही दिव्याची वात पहिल्यांदा उंचावून घ्यायची आहे। तुम्हाला जर असंच दिव्याची काजळी काढता येत नसेल तर काय करायचं, याच तेलाने आपण एखाद्या दुसऱ्या मातीच्या पंतीमध्ये एक वात बुडवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तो जे तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालता त्याच तेलाने तुम्ही दुसरा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। ह्या दिव्यालाच लावून दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर वात मोठी करायला जायचं किंवा वातेची काजळी काढायला जायची। म्हणजे जर दिवा आपण काजळी काढत असताना विझला तरी देखील काही हरकत नाही, तुम्ही याच वातीने पुन्हा तो दिवा प्रज्वलित करू शकता। तर बरेच जर म्हणतात की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये, तर एका दिव्याने दुसरा दिवा लावत असताना तेलाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावला जातो व तुपाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावला जातो। तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावू नये किंवा तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये आणि आपण हे अखंड दिवा लावल्यानंतर त्याच तेलाचा आपण दुसरा दिवा देखील लावू शकतो। यानंतर बघा अशी वात वर करून घ्यायची आहे चिमट्याच्या मदतीने आणि त्यानंतर तुम्ही त्याची काजळी काढायची आहे। तुम्ही चिमट्याने घ्या किंवा कात्रीने घ्या किंवा तुम्ही अगरबत्तीच्या काडीने देखील ही वात उंचावू शकता आणि अलगद त्याची काजळी काढू शकता। आणि त्यानंतर आपण ही जी वात आहे ती थोडीशी खाली केली तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे आपल्याला अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे। अखंड दिवा लावल्यानंतर त्याला एकटं सोडून आपण घराबाहेर कुठे जायचं नाही, म्हणजे घराबाहेर घराला कुलूप घालून जाऊ नये। नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला असेल तर तुम्हाला घरामध्ये कुलूप घालून कुठे जायचं नाही। कुठे जायचं असेल तर एखादी तरी व्यक्ती घरामध्ये असावी किंवा तुम्ही कामानिमित्त ऑफिस निमित्त बाहेर जात असाल तर तुम्ही सकाळी दिव्याला तेल पाणी करून जायचं आहे आणि आल्यानंतर पुन्हा स्वच्छ हातपाय तोंड धुवून पुन्हा तुम्हाला दिव्याला तेल पाणी करायचं आहे, दिवा विझू द्यायचा नाही। घटस्थापना केल्यानंतर रोज काय करावं, तर पहिल्या दिवशीची मी माहिती तुम्हाला सांगितली। यानंतर दररोज आपल्याला घटाला पाणी घालायचं आहे। घटाला पाणी घालत असताना तो सांगितल्याप्रमाणे घट कोरडा असेल तरच पाणी घालायचं। त्यानंतर नैवेद्य देवाला दाखवायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपण फुलांची माळ करून घटाला घालायची आहे। सर्व देवदेवतांसमोर जी सुकलेली फुले आहेत तर ती काढायची आहेत, नवीन फुलं देवांना वाहायची आहेत। अशा प्रकारे आपण 9 दिवस देवींची उपासना करायची आहेत। तुम्ही घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, देवीच्या मंत्राचा नामजप करू शकता। तुम्हाला होईल ती सेवा तुम्ही या 9 दिवसामध्ये करू शकता। कुंकुमार्चन करू शकता, देवीची ओटी भरू शकता।
या 9 दिवसांमध्ये किंवा अष्टमीला आणि नवमीला या तिथीमध्ये तुम्ही कन्यापूजन करू शकता, सुवासिनींना घरामध्ये आणून तुम्ही हळदी कुंकू करू शकता। तर अशी काही जी कामे आहेत तर ती या नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकता। कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळावं यासाठी ही काही कामे तुम्ही नक्की करावी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।